सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने महायुती होणार आहे तुम्ही जाहीर करून टाकलेलं आहे, मात्र फॉर्म्युला ठरत नाही. राष्ट्रवादीला कुठेतरी मोजक्या जागांवरती बोलून करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. यापूर्वी अनेक वेळा मी सांगितलेलं आहे, अजून आम्ही बसलेलोच नाही. त्यामुळं जागा किती आहे त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही. आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेली 20-25 वर्ष महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे. आज आमच्याकडं डझनभर महापौर आहेत, माजी डझनभर उपमहापौर आहेत, डझनभर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, अनेक माझे नगरसेवक आहेत. त्यामुळं आता दोन्ही पक्षांची जे आमची बैठक आहे त्यामध्ये फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. फॉर्म्युला ठरल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. मात्र असा एक फॉर्म्युला समोर आलेला आहे की 33 भाजप, 33 शिंदेची शिवसेना आणि 15 राष्ट्रवादी. कुठेतरी ह्या फॉर्म्युल्यावर सुद्धा एक कशाला 40-40च ती दोघं घेऊ देत ना. राज्यात अनेक ठिकाणी काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवायच्या अशा पद्धतीने काही चर्चा सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील इचलकरंजीमध्ये देखील अशा पद्धतीने काही चर्चा सुरू असल्याचं समजते. तशा काही चर्चा झालेल्या आहेत का? नाही, काल मी आणि राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे साहेब बसलो होतो. आम्ही बाबा आमच्याकडं संभाव्य जे उमेदवार आहेत, आता ज्याप्रमाणे मी कोल्हापूरला तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इचलकरंजीत सुद्धा आम्ही एक वेळ 29 नगरसेवक राष्ट्रवादीचे आणले होते, एकदा जवळजवळ 20 आणले होते. म्हणजे असे अनेक वेळा आम्ही इचलकरंजीच्या सत्तेमध्ये होतो. आता आम्ही बाबा किती आम्ही संभाव्य उमेदवार देऊ शकतो याची लिस्ट आम्ही काल बाबासाहेब पाटील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी हळवणकर साहेबांनी दिलेले आहे, माझे आमदार, आणि मी स्वतः आवाडे साहेबांनी दिलेले आहे. त्यांनी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत आम्ही काय करू शकतो याची साधकवादी चर्चा झाल्यानंतर मग सीटवर आम्ही चर्चा करू. पवार साहेबांच्या माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असेल किंवा पुण्यातलं जमिनीचं प्रकरण असेल, या अशा सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादीला टार्गेट करायचा प्रयत्न होतोय असं दावा आज पत्रकार परिषदेतून सुरेश चव्हाणांनी केलेला आहे. खरंच तशी परिस्थिती राज्यामध्ये दिसते का? कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचं प्रकरण, माणिकराव कोकाटेंचं प्रकरण, त्यानंतर पार्थ पवारांचं प्रकरण समोर आलं गेलं. आता पार्थ पवारांच्या प्रकरणात तुम्ही लक्षात घ्या की जमीन ती सरकारी आहे असं जर असेल तर अधिकारी नोंदणी करूच कसा शकतो? जर त्यानं नोंदणीच केली नसती तर काय विषयच येत नव्हता ना. आता पार्थ पवारांनी कालच मला वाटते माझी खोटी सही कोणतरी केली असं काल दाखल केलेलं आहे. तर आता ते आमचं तुटलेलं आहे, दोरी तुटलेली आहे. जनस्वराज्य पक्षाचे काही कोल्हापूरच्या संदर्भात काही त्यांच्याशी बोलणी चालू आहे किंवा काय? आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पहिल्या बैठकीत का आमचे ते नव्हते. आता त्यांची इच्छा जनस्वराज पक्षाची झालेली आज दिसते वाचल्यावर. बघूया आज बैठकीला ते येतात काय. बैठकीला साहेब निमंत्रण नसल्याचं कळतंय, त्यामुळे ते येणार नाहीत असं पण कळतंय. आता आमचा मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष, त्यांनी निमंत्रण द्यायचं आहे. नगरपालिका त्यांच्या ते पोटात आहेत. नगरपालिकांचं मतमोजणी 21 तारखेला काय वाटतंय? कारण जिल्ह्यात अनेक नगरपालिका, राष्ट्रवादी एक नंबर, कागद नगरपालिका, मुरगुड, राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये एक नंबर. नवाब मलिकांसंदर्भातला जो विषय आहे भाजपनं त्यांना नाहीच म्हणून सांगितलेलं आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की एका बाजूला नवाब मलिकांना नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो, दुसरीकडे नवाब मलिकांची मुलगी चालते, पण नवाब मलिक का नाही चालत अशा पद्धतीचा सवाल. नाही, मी काही ते ऐकलं नाही. तर त्याबद्दल अजितदादा पवार, प्रफुल्लबाई आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत. प्रजासत्ताकांच्या राजीनामा द्यावा लागलेला आहे. वर्षभरामध्ये 2 मंत्र्यांना पक्षाच्या नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे. वास्तविक धनंजय मुंडे साहेबांचा जो राजीनामा झाला त्यावेळी ते कशात काय आरोपी नव्हते, काय नव्हते, परंतु एक परसेप्शन त्यावेळेला झालं आणि त्यामुळं त्यांना राजीनामा देण्याचा आदेश आमच्या सृष्टीने दिला. आणि आता कोकाटे साहेबांची जी घटना ही 1985 सालची आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येण्याच्या पूर्वीची त्यांची ती घटना आहे. आता नेमकं काय घडलंय काय ते आपण प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे. आणि शेवटी कायद्यापुढे कुणी मोठा नाही. मला वाटते उच्च न्यायालयामध्ये त्याला नक्कीच स्थगिती मिळेल असा माझा विश्वास आहे.
नाही, आज तरी माझ्याबरोबर काही ती चर्चा नाही. आज युतीवर आमची चर्चा सुरू आहे. खरं तर परवा एक कार्यक्रम झाला त्यामध्ये तुम्ही जवळपास आदिल फरास यांची उमेदवारी आहे ती जाहीर करून टाकलेली आहे. असे किती प्रभाग आहेत ज्या मी ठिकाणी- मी जाहीर केलेलं नाही. राजेश क्षीरसागर आमदार आणि विजय जाधव हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तिथे उपस्थित होते. ते दोघेही त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि दोघांनी सुद्धा भाषणामध्ये बाबा इथला उमेदवार हा राष्ट्रवादीला उमेदवार आहे असं सांगण्याचा प्रयत्न केल्यावर मी त्याचा पुनरुच्चार केला. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजपकडून जवळपास 45 जागा आम्हाला मिळायला पाहिजेत अशा पद्धतीचा दावा केला जातोय. उरलेल्या जागा दोन्ही पक्षांमध्ये मी सांगितलं की वरती राष्ट्रवादीला त्या ठिकाणी जागा दिल्या जातील मी असं तुम्हाला आत्ताच सांगितलं की 41 ते दोघं वाटून घेऊ दे. 40-41 काही अडचण नाही आमची. म्हणजे आपण स्वतंत्र लढणार का? आपण काय? साहेब किती ते आता काय जागा- करणार ते आता आज कसं सांगणार. किती जागांची आपण मागणी केली आहे किंवा अपेक्षा किती साधारण? 25 ह्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे असं आमचा. त्यावर तडजोड नाही झाली तर मग काय भूमिका असणार आहे? नाही, तडजोड नाही झालं तर काय करायचं हे आता लगेच कसेल सांगू मी. पण 25 जागावरती ठाम असणार. 25 जागा आमची मागणी आहे. कुठेतरी वाटत आहे आपले मित्र सतेज पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते होणार होते, मात्र ते आता कुठेतरी नामनेवरती पडले. नाही, मी आज काही वाचलं आणि प्रज्ञा सातव या म्हणजे किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा. 5 वर्ष त्यांची आमदारकी शिल्लक आहे तरी सुद्धा त्या राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जात आहेत असं आज मी वाचलं. आता वास्तविक माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते, विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते. मला वाटते बिचाऱ्याचं दुर्दैव आहे. महापालिका संदर्भात सामोरं जातील अशा पद्धतीच्या काही ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर आणि परिसरामध्ये कोल्हापूर इचलकरंजीमध्ये जरी ते होत नसलं तरी तशा पद्धतीची चर्चा होईल अशी काही शक्यता वाटते. हे बघा, गेल्या परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चंदगडला झालं, काही ठिकाणी ते झालं आणि याही वेळेला काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आता त्यामध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट हे अनेक वेळा स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याची शक्यता काय आहे की या पक्षामध्ये महाविकास आघाडी ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी त्यांनाही पर्याय नाही. आता एक शिवसेना, उबाटा आणि काँग्रेस यामध्ये आता मेळ राहिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला थोडंसं कोणाचा आधार नाही असं मला वाटतंय. त्यामुळं एखाद्या ठिकाणी काही ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता सुद्धा आहे. पण शरद पवार गटाच्या या स्थितीवर संजय राऊतांनी आक्षेप घेतलेला आहे. अजित पवार गटासोबत जाणं म्हणजे थेट भाजपसोबत भाजपला जाणं मदत करणं असं किंवा भाजपसोबत जाणं असं नाही, त्याचा आता अनेक आता आपल्याला माहिती आहे की काँग्रेसवाले म्हणतात की बाबा आम्ही मनसे असलं तर जाणार नाही. तशीच भूमिका मनसे त्यांच्यावर असल्यामुळे ते जाणार नसतील. तर महाविकास आघाडीचा मला वाटतं एकंदरीत त्यांच्यात बेबनाव तयार झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्याला कोणता आधार शोधतोय. सर जबाबदारी माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असेल किंवा पुण्यातलं जमिनीचं प्रकरण असेल, या अशा सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादीला टार्गेट करायचा प्रयत्न होतोय असं दावा आज पत्रकार परिषदेतून सुरज चव्हाणांनी केलेला आहे. खरंच तशी परिस्थिती राज्यामध्ये दिसते का? कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचं प्रकरण, माणिकराव कोकाटेंचं प्रकरण, त्यानंतर पार्थ पवारांचं प्रकरण समोर आलं गेलं. आता पार्थ पवाराच्या प्रकरणात तुम्ही लक्षात घ्या की जमीन ती सरकारी आहे असं जर असेल तर अधिकारी नोंदणी करूच कसं शकतो. जर त्याला नोंदणीच केली नसती तर काय विषयच येत नव्हता ना. आता पार्थ पवारांनी कालच मला वाटते माझी खोटी सही कोणतरी केली असं काल दाखल केलेलं आहे, तक्रार केलेली आहे. आणि जर पार्थ पवारांना करायचं होतं तर ते स्वतः आले असते. 99% भागीदार ते होते. आणि मला वाटते काहीतरी एक षडयंत्र आहे का काय असा एक वास यामध्ये यायला काय हे नाही. आणखी एक म्हणजे आपण कोणी बघितलं आता मला एक सांगा, उद्या कोणी रजिस्टर करायला गेला नोंदणी, उद्या मग गावाच्या गावं विकून टाकतील माणसं. त्या नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बघायचंच नाही. पण जर पैसे किती घेतले ते असते ना त्यामध्ये, रोखीने किती घेतले, चेक किती घेतला, काही संदर्भ नाही.
म्हणजे एखादा अधिकारी अशी इतकी मोठी चूक कशी करू शकतो? आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरण जर बघता तर राष्ट्रवादीला कुठेतरी टार्गेट करायचे प्रयत्न दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा किती कुणी प्रयत्न करू दे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय सर्वसामान्य जनतेच्या जवळचा जिव्हाळ्याचा पक्ष आहे. अजितदादा पवार हे आमचे जे नेते आहेत हे काम करणारे नेते आहेत अशी एक भावना आहे. आणि आज काही जरी म्हटलं तरी त्यांच्याबद्दल एक लोकांच्या बद्दल एक काम करणारा नेता, वक्तशीर, शिस्त पाळणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. आणि त्यामुळे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किती टार्गेट केला तर जनतेच्या मनावर हे राष्ट्रवादी पक्ष हा अधिराज्य करतोय मला नक्की माहिती आहे. राष्ट्रवादी